समस्या या विषयाअंतर्गत या मंचावर उपस्थित असलेल्या आदरणीय जाधव मॅडम, पोतारी मॅडम, त्याचप्रमाणे माझ्या सर्व सहकारी शिक्षिका भगिनी, लास्ट बट नॉट लीस्ट अर्थात आमच्या विद्यार्थिनी आणि माझे पालक भगिनी, आपल्या सर्वांचं या कार्यक्रमासाठी पुनश्च एकदा मी स्वागत करते. तसं पाहिलं तर ज्या वेळेला मुलगी झाली हो असं म्हटलं जातं, त्याच वेळेला आपल्या डोळ्यासमोर सगळ्यात पहिल्यांदा आईसमोर एक मोठं प्रश्नचिन्हच निर्माण होतं. कितीही जमाना पुढे गेला, आज आपण चंद्रावर गेलोय, पण तरी सुद्धा मुलींच्या अनुषंगाने असणाऱ्या समस्या अजून आपल्या सुटलेल्या नाहीये. बोलण्यासाठी म्हटलं तर खूप काही आहे की आपण खूप प्रगती केली आहे, खूप चांगल्या पद्धतीनं मुली आज मुलांच्या बरोबरीने नव्हे किंवा त्यांच्या पुढे एक पाऊल आपण पुढे चाललोय, पण काही समस्या मात्र मुलींच्या अजूनही सुटलेल्या दिसत नाहीये. आणि म्हणूनच अशा प्रकारच्या विविध कार्यक्रमातून या विषयावर बोलण्याचा हा प्रपंच अर्थात ही माता पालक संघाची मीटिंग आपण या ठिकाणी आयोजित केली. भगिनींनो, मुलींची सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे ती वयात येते त्यावेळेला आईला सतावायला सुरुवात होते. जोपर्यंत ती लहान असते, खेळत असते, बागडत असते, तोपर्यंत काहीच वाटत नाही, पण जेव्हा का ती मोठी होते त्यावेळेला आईला सगळ्यात पहिल्यांदा तिची काळजी वाटायला लागते. मग तिच्या आरोग्याचा विषय असू दे, तिच्या शारीरिक तक्रारीविषयी असू दे किंवा इतर काही समाजामध्ये घडणाऱ्या घटनांविषयी असू दे, तिच्या काळजीनं माता ही त्रस्त होते. आणि म्हणूनच या समस्या सोडवण्यासाठी आपण आपल्या परीनं आपल्या स्तरावर काही करू शकतो का, या साठी म्हणून अशा प्रकारच्या सभा आम्ही आयोजित केलेल्या आहेत. आज या ठिकाणी आलेल्या जाधव मॅडम त्या मुलींच्या मासिक पाळीच्या वेळेला होणाऱ्या बदलांविषयी, नेमकी मासिक पाळी म्हणजे काय, त्यामध्ये कोणते बदल होतात, त्यासाठी कशा पद्धतीनं आपण आरोग्यविषय स्वच्छता बाळगली पाहिजे, कोणती काळजी घेतली पाहिजे, याविषयी सविस्तर बोलणारच आहे. पण मी आज एका वेगळ्या विषयावर तुमच्याशी 2 मिनिटं चर्चा करणार आहे. ती म्हणजे आज आपल्या मुली खूप लहान वयातच मोठ्या होत आहेत. पूर्वीच्या काळी आपण 9वीला 10वीला असताना मोठ्या होतो त्या मुली, पण आज बघितलं तर 5वीला सुद्धा त्या मोठ्या व्हायला लागलेल्या आहेत. त्याचं कारण म्हणजे ही मीडिया, सोशल मीडिया जो आपण बघतो, म्हणजे युट्यूब असेल किंवा चित्रपट असतील, नाटिका असतील, या सर्वातून त्यांना त्यांचं ज्ञान इतकं वाढत चाललेलं आहे आणि त्यातून त्यांच्यावर वेगळ्या पद्धतीनं वैचारिक अशी बदल होत आहेत आणि त्यातूनच आपल्याला या मोठ्या झालेल्या दिसून येत आहेत. आज 6वी 7वीच्या मुलींना सुद्धा सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आपण ज्या वेळात होतो त्यावेळेला आपल्या कुठल्याच गोष्टी काही कळत नव्हत्या, पण आज जर आपण बघितलं तर ह्या मुली खूपच हुशार झालेल्या आहेत. आजचीच एक घटना मला तुम्हाला आवर्जून सांगायची आहे की आज मी एक बातमी वाचली की एका मुलीनं इंस्टाग्रामवर अकाउंट उघडलेलं होतं. सगळ्या मुलींचं आज इंस्टाग्राम, आम्हाला अजूनही इंस्टाग्रामवर माहिती नाहीये, पण या मुलीला सगळं माहिती आहे. इंस्टाग्रामवर 2 खास मैत्रिणी होत्या, 2 वेगवेगळ्या गावातल्या. त्याच्या एका मुलीनं दोघींचं इंस्टाग्रामवर अकाउंट होतं आणि एका मैत्रिणीला वाटलं की तिची गंमत करावी म्हणून तिने त्या मुलाच्या नावाने अकाउंट क्रिएट केलं आणि तिला रोज वेगवेगळे मेसेज पाठवायला लागले. आणि खरोखरच ती दुसरी जी मुलगी होती ती त्या मुलाच्या प्रेमात पडली, जो अस्तित्वातच नाहीये. त्या मुलाचं नाव होतं मनीष पाटील, नाव बदललेलं आहे पण सांगते. आणि ते अकाउंट क्रिएट करून रोज त्यांच्या चर्चा व्हायच्या, गप्पा मारायच्या. मग शेवटी एक दिवस ही मुलगी म्हणाली की आपण भेटायचं म्हटल्यावर मग त्या दुसऱ्या मुलीला टेन्शन आलं, आता कुठे भेटायचं, आता आपण कुठं अकाउंट केलेलं आहे. मग तिने दुसरी आयडिया लढवली. तिनं तिच्या त्या मुलाच्या वडिलांच्या नावाने अकाउंट क्रिएट केली आणि मी मनीषचा वडील आहे आणि बाळ काही दिवसापूर्वीच मनीषचा आकस्मिक निधन झालेलं आहे, अचानक तो मृत्यू पावलाय आणि त्यामुळं तो आता तुझ्याशी काही भेटणार नाही वगैरे, तर तू काही त्याची वाट बघू नकोस वगैरे अशा पद्धतीने मेसेज टाकले. त्या मुलीच्या मनावर इतका परिणाम झाला आणि त्या मुलीने सुसाईड केली. म्हणजे आपल्याला चेष्टा वाटते, पण आज त्या घटनेचं पर्यावरण किती मोठ्या दुर्घटनेमध्ये झालेलं आहे. याचं कारण म्हणजे आई बाबांचं दुर्लक्ष. त्या मुली एकमेकांशी एवढे दिवस चॅटिंग करत असताना सुद्धा आई वडिलांच्या ही गोष्ट लक्षात आली नाही, म्हणजे तिथं कुठेतरी आपण कमी पडतोय असं मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे. आपण समाजाला बदलू शकत नाही, पण आपण आपल्या मुलांसाठी तरी काळजी घेऊ शकतो, बरोबर आहे की नाही. समाज बरबटलेला आहे, अनेक गोष्टी आहेत, आपण मुलांना आपण टाळू शकत नाही, पण आपल्या मुलांवरचे संस्कार मात्र आपण करू शकतो.
की ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी योग्य नाहीये, तुम्ही त्या गोष्टीसाठी तुमचं वय नाहीये हे आपण सांगितलं पाहिजे. आज 5वी 6वी 7वीच्या मुलांचं इंस्टाग्रामवर अकाउंट आहे. काय गरज आहे? मातांना हे माहिती आहे का? हा माझा प्रश्न आहे तुम्हाला. तर आपण अतिशय काळजीपूर्वक या वयात येणाऱ्या मुलींवर लक्ष ठेवणं ही काळाची गरज आहे. म्हणून हा मुद्दा मी या ठिकाणी उपस्थित केला आहे. माझ्या मुलींनी, माझ्या सगळ्या मैत्रिणी, माझ्या या सगळ्या छोट्या छोट्या मुली, आम्ही खूप चांगल्या घरातले आहोत. आपण असं बिघडणार नाहीये हे पण मला खात्रीनं माहिती आहे. पण बिघडायला वेळ पण लागत नाहीये. आपल्या कॉन्टॅक्टमध्ये जर संगत चुकीची लागली तर आपल्याला बिघडायला वेळ लागत नाही. तर बाळांनो, आपण नेहमी संगत सोबत चांगली करा. निश्चितच तुम्हाला तुमचं भविष्य अतिशय प्रकाशमय अशा पद्धतीने दिसेल. एक महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा होता, तो कदाचित तुमच्या या मीटिंगसाठी योग्य नव्हता, पण तरी पण तुम्ही मला अनायसे भेटलेले आहात म्हणून तुम्हाला हे सांगावंसं वाटलं की मुलींच्या किशोरवयीन मुलींच्या ज्या समस्या आहेत त्या समस्येमध्ये या वाढत्या वयाच्या मुली टीनेज असं म्हटलं जातं, त्या टीनेजमध्ये प्रॉब्लेम्स असतात. जर तुम्ही आज या मुलींकडे लक्ष दिलात तर त्यांच्या एका विशिष्ट वयानंतर त्याच मुली आपल्याला समजावून जातात आई असं नाही असं आहे. फक्त थोडे दिवस आपल्याला त्यांच्याकडे लक्ष देणं ही काळाची गरज आहे. आज तुम्ही सुद्धा सगळ्या कामानिमित्त बाहेर जाता, मला पण कल्पना आहे आणि ती काळाची गरज आहे. पण ते करत असताना सुद्धा आपण आपल्या मुलांवर किती विश्वास ठेवतो आणि कशा पद्धतीनं त्यांना हँडल करतो हे सुद्धा तुम्ही पाहणं गरजेचं आहे. एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छिते. आणि या ठिकाणी पुनश्च एकदा आपण सर्वजण आलात, आमच्या विनंतीला मान देऊन त्याबद्दल मी पुनश्च एकदा आमच्या या विद्यालयाच्या वतीनं आणि सर्व विभागावतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करते. आणि मी जे विषय मांडले आहेत त्याच्यावर आपण निश्चितच विचार कराल अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझे वक्तव्य थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.